समजा आता तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहे जसं, तर तुम्हाला सासूकडनं काय एक्सपेक्टेशन आहेत? सासू आई बिकॉज ते एका किचन मध्ये गेले 15-20 वर्ष राहिलेत आणि एखादा नवीन व्यक्ती तुमच्या टेरिटरीमध्ये येतो तर ते थोडं हे होऊन जातात की माझ्या पद्धतीने व्हायला पाहिजे, माझ्या पद्धतीने व्हायला पाहिजे, आणि त्याच्यामुळे जास्त वाद होतात. बाई ही तितकाच वेळ बाहेर असते जेवढा वेळ पुरुष असतो, तीही तितकेच कष्ट करते. आणि विमेनला लेट्स नॉट टॉक की कॉर्पोरेटमध्ये आम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागतात टू प्रूव्ह आवर सेल्स की आम्हाला सगळे इझिली भेटत नाही. सो तिथे जास्त म्हणजे कष्ट होतात. बाहेरही आम्हाला सगळे टोमनेच मारत असतात किंवा इट इज हार्ड फॉर अस आउटसाइड. ती कुठं कुठं लक्ष देणार? आपलं प्रपंच, नवरा, संसार, शाळा, कॉलेज, शिक्षण, त्यांचे किती किती चाललंय हालाचे जीवन. आणि मला असं नाही वाटत की कुठलीच विमेनला नाही आवडणार की माझ्या नवऱ्याला मी माझ्या हातचं बनवून खायला घालते. सगळ्या वुमेनला आवडेल ते करायला किंवा माझ्या सासूला. बट ते एक ऍटमॉस्फिअर तुम्हाला आधी क्रिएट करायला पाहिजे. ते त्यांच्यावर असं थोपू नका की तुला ते करायला पाहिजे, तुझी ती जबाबदारी. जेव्हा तुम्ही ते तसं करता ना तर असं होतं की मला नाही करायचं. सून रेडी असते कधी कधी की मी कामवाली बाई लावते, मी हाऊस हेल्प लावते. सो तुम्ही त्यांना सपोर्ट करा. ते तुमच्या टेरिटरीमध्ये येतात तर त्यांना येऊ द्या, तुम्ही त्यांना उलट ट्रेन करा. बट जर ते काही चेंज आणत असतील आणि जे दोघींना हेल्प होणार असेल, वेलकम इट. बिकॉज ती विमेन ही बाहेर जाते आणि काम करते. कळलं?